हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 4.3 पाहणार आहोत. याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे. आपल्याला ही मांडणी दिली, कंस दिलं. या मांडणीला आपल्याला 14ने भागल्यावर भागाकार येतो, तर काय उत्तर येईल ते पाहायचं आहे. तर आपण पहिले काय करू, तर ह्यांची हे कंसामध्ये वजाबाकी आहे ती करून घेऊ. आता कंसामधली वजाबाकी आपण मांडणी करून घेऊ. 35.624. आता ही पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा. आता इकडे पण पॉईंटच्या नंतर 3 आकडे, इकडे पण पॉईंटच्या नंतर 3 आकडे, इकडे पॉईंटच्या आधी 2 आकडे, इथे 2 आकडे आहेत. त्याच्यामुळे मांडणी करायला आपल्याला काही अवघड जाणार नाही. 510. ठीक आहे, वजाबाकी पहिले करू. वजाबाकी केल्याच्या नंतर 2 मधून 1 गेला 1, 6 मधून 5 गेला 1, 5 मधून 6 जात नाहीत, याच्यातला एक कमी करून इथे घेतला. 15 मधून 6 गेले 9, 2 मधून 2 गेले 0, पॉईंटला पॉईंट. ठीक आहे, तर मग आपली वजाबाकी आली. ह्या झिरोला काही व्हॅल्यू नाही. 9.114. आता 9.114 ला आपल्याला 14 भागायचं आहे. आता पहा, एक संख्येला भागाकार देऊत आपण. आता 9 ही संख्या 14 पेक्षा लहान असल्यामुळे आपल्याला पहिले इथे 0 लिहावं लागेल. मग 0 लिहिलं तर वरी पण 0चा नंबर 0 नंबर लागेल. इथं जर 0 लिहिला तर हा 0. बघा, 9 संख्या 14 पेक्षा लहान, जेव्हा पण संख्या लहान असते तेव्हा आपण 0 लिहितो. ठीक आहे, वजाबाकी करा. 9 मधून 0 गेला 9ला 9. आता ही पुढची जी संख्या आहे ती संख्या आहे दशांशच्या नंतर, म्हणजे इथं लिहिण्याच्या आधी दशांश आहे. आपण ही संख्या लिहिण्याच्या आधी आपण वरी पण दशांश देणं गरजेचं आहे. मग ही संख्या मी इथे लिहून घेतली. आता 14च्या पाड्यात भागाकार दिलं तर 14 सखी 84, वरी 6 आले. वजाबाकी केली. 1 मधून 4 जात नाही, याला 8 केले, याला 9ला 8 केले, इथे घेतला, इथे 7 उरले, इथे 0. त्यानंतर पुढचा अंक 14 पंचे 70, 5 आले, 1 आणि 0, 4. 14 1 14, 14 1 14, 14 मधून 14 गेले, 0 आले. आपलं उत्तर आलं 0.651. 0.651 ही पर्याय क्रमांक बी मध्ये आपलं उत्तर असणार. आपला दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कशाची किंमत 1 आहे. तर आपण काय करू, तर एक एक प्रश्न सॉल्व्ह करू. काही अवघड नाही, अतिशय सोपा आहे. फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की इथे पॉईंट आहेत काही जागी, तर मग ते पॉईंट आपल्याला कसं करायचं ते एवढंच पाहायचं आपल्याला, बाकी काही पाहायचं नाही. आता इथे पहा, पॉईंटच्या नंतर 1 2 3 आकडे आहेत. इथं पॉईंटच्या नंतर काही नाही, इकडे पण पॉईंटच्या नंतर काही नाही. मग पॉईंटच्या नंतर आपल्याला 3 आकडे पाहिजे. ठीक आहे, मग आपल्याला काय, आपण काय करता, हे 304 म्हणजे 0.304 वरी 20 आहेत, खाली 304 गुणिले 2 आहे. तर इथं पॉईंटच्या नंतर 3 आकडे असल्यामुळं आपल्याला इथे पण पॉईंट देऊत आपण आणि 3 आकडे घेऊ, 1 2 3 आकडे घेऊ. ठीक आहे नाही, पॉईंटच्या नंतर 3 अंक आहेत, तर इथं दशांश म्हणजे दशांशच्या नंतर इकडे आपण आपल्याला खालच्या साईडला पण 3 अंक घेतले, तर वरचा दशांश हे पॉईंट कट करून टाका, इकडचा आपण पॉईंट कट करून टाका. हा पॉईंट कट केला, इकडचा ह्या झिरोला काही व्हॅल्यू नसते मग, है ना. संख्येच्या कोणत्या पण संख्येच्या आधी 0 असेल त्याला काही व्हॅल्यू नसते. आता हे सगळं कट व्हायला पाहिजे. ठीक आहे, 304 तर कट झाले. हे 20 आणि हे 20 कट होणार का, नाही, म्हणजे हे इथं 2000 राहिले, इथं 20, म्हणजे इथं 20 1 20, 20 1 20 आणि हे 0 0, म्हणजे आपलं उत्तर 1/100 आपलं उत्तर येणार. ठीक आहे, इथलचे 2 0 राहिले होते, म्हणजे इथे 1 लिहून आपल्याला 2 0 लिहावं लागतात. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. 0.304 गुणिले 20, खाली हे 3.04 गुणिले 2. जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथं दशांश नंतर 1 2 3 अंक आहेत आणि इथं दशांश नंतर 1 आणि 2च अंक आहेत. मला दशांश नंतर 3 अंक पाहिजे, तर मी काय करेल, इथं दशांश देईल आणि ते 0 लिहिल. आता पहा, इकडे दशांश नंतर 1 2 अंक होता आणि तिसरा अंक मी इकडच्या साईडला घेतला. ठीक आहे, तुम्ही इथं पण घेऊ शकता, काय हरकत नाही, कुठेही घ्या,
कारण इकडे जर दशांश नंतर अंशाला 3 अंक असतील तर आपल्याला छेदाला पण 3 अंक ठेवायचे, नसेल तर मग शून्य घेऊ शकता, दशांश घेऊन शून्य घेऊ शकता. आता हे दशांश मी काढून जर टाकला, इकडचा दशांश काढून टाकला, आता ही संख्या काय होईल, 304 झाली, ही पण 304 झाली, हे आपण कट केलं. इथे पण 20 झाले, इथे पण 20 झाले, इथं 1 उरला, इथं 1, इथं 1, इथं 1, 1 गुणिले 1, 1 गुणिले 1 आणि 1 गुणिले 1, 1 गुणिले 1 एकच येते, 1 गुणिले 1 एकच येते, 1 ने 1 ला भागितलं तर उत्तर एकच येते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ह्या समीकरण 2चं उत्तर काय आलेलं, आपल्याला समीकरण 2चं जे उत्तर आहे आपल्याला एक उत्तर आलेलं आहे, म्हणून हे आपलं पर्याय क्रमांक बी चं आपलं उत्तर राहणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे 7.007, 7.007, 70.007, 700.007 ची बेरीज किती? पहा, गणित काय अवघड नाही, आपल्याला फक्त मांडणी व्यवस्थित करायची, दशांशाखाली दशांश लिहायचं. ठीक आहे, दशांशाखाली दशांश. आता ही संख्या मांडून घ्यायची, व्यवस्थित मांडून घ्यायची, मोकळं मोकळं मांडून घ्यायची. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी संख्या दशांशला दशांश, पहा हे दशांशला दशांश इथे घेतला, दशांशच्या नंतरच्या संख्या इकडे लिहिल्या, दशांशच्या आधीची संख्या इथे लिहून टाकली, त्याच्यानंतर इथे दशांशला दशांश लिहिलं, हे 007 007 दशांशच्या इकडची इकडे लिहू, दशांशला दशांश, दशांशच्या इकडची 007 दशांशच्या इकडची संख्या 007, इकडचे 700 लिहिताना फक्त व्यवस्थित मांडणी जर केली तरी उत्तर तुमचे येऊ शकतात. फक्त दशांशचे प्रश्न व्यवस्थित करा. आपण दशांशच्या प्रश्नावर आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहे. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 21 ला 1 हातचे आले 2, 7 2 9, 0 ला 0, 7 2 14 ला 4. बघा, बेरीज करताना आपल्याला काही दशांश विचारात घ्यायचा नाही, याला विचारात घ्यायचाच नाही. 7 2 14 हातचाला 1, 7 1 8, हे 7 ला 7. मग पूर्ण गणित झाल्याच्या नंतर जिथं दशांश होता त्या ठिकाणी दशांश द्यायचा. आपलं उत्तर आहे 784.091, 784.091 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटून जाईल. पुढचं गणित आहे आपल्याला. ठीक आहे, दोन पद्धतीने याला सॉल्व्ह करता येतं, एक तर डायरेक्ट यांचा गुणाकार करा, याचा गुणाकार करा आणि नंतर काय करा, वजाबाकी करा. पहिले यांचा गुणाकार करायचा, बॉडमॉस म्हणजे कंचे भागुबेवनुसार आपल्याला पहिले गुणाकार सॉल्व्ह करावा लागतो. ठीक आहे, तर आणि दुसरी शॉर्टकट पद्धत आहे, मी दोन्ही पद्धतीने करून दाखवतो. ठीक आहे, तर शॉर्टकट पद्धतीने पण करून दाखवतो आपण आणि नॉर्मल पण पहिले गुणाकार करायचा, नाही तर वजाबाकी करसाल आणि उत्तर आपलं चुकीचं होऊन जाईल. तर ह्या दोघांचा गुणाकार करा, 1.7 गुणिले 8.5, दुसरा आहे 1.5 गुणिले 1.7, या दोघांचा गुणाकार. आता पहा, दशांश असल्यामुळे काही घाबरायचं नाहीये, नॉर्मल गणित करायचं आहे. ठीक आहे, दशांश विचारात न घेता गणित गुणाकार करायचा. 7 5 35 ला 5 हातच्याले 3, 7 5 1 5 आणि 3 8, 8 7 56 ला 6 हातच्याले 5, 8 1 8 आणि 5 13, 5 ला 5, 8 14 हातचाला 1, इथे 4, इथं 1. आता दशांश नंतर इथं एक अंक आहे, इथं एक अंक आहे, म्हणजे दशांश नंतर टोटल अंक किती झाले, 1 आणि 1 2, 1 आणि 2 अंक सोडले तर आपल्याला इथं दशांश घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे आपण पुढचं गणित जर पाहिलं, 7 5 35 ला 5 हातच्याले 3, 7 1 7 आणि 3 10, 1 गुणिले 5 5 येतात, 1 गुणिले 1 1 येतात. पहा, इथं दशांश नंतर 1 इकडं दुसरा अंक आहे, 1 आणि 1 किती झाले 2, तर इकडे 1 आणि 2 सोडलं की आपल्याला दशांश द्यायचा. काय करायचं, वजाबाकी करायची. 14.55 मधून आपण दशांशला दशांश, हे 55 ला 55, हे दोन इथे लिहायचे.
काही काही जण चुका काय करतात, इथं 2 लिहितात आणि इकडे 55 दशांशानंतर. ते चूक करायची नाही आपल्याला. 2 असल्यामुळे 2ची जी संख्या आहे ती एकक स्थानी असल्यामुळे एकक स्थानी लिहायची. दशांशला दशांश. आता जर आपण इथं वजाबाकी केली, इथे लिहिताना काहीतरी चूक होती आपली. इथे हे 14 आहे, 4 5 आहे, इथे 4 लिहायचे, इथे 5. आता 0 5 मधून 5 गेल्या 0, 4 मधून 5 जात नाही, याच्यातला एक कमी केला, इथे घेतला. 14 मधून 5 गेले 9 उरले. 3 मधून 2 गेला 1 उरला आणि 1 ला 1. दशांशच्या ठिकाणी दशांश. म्हणजे आपला उत्तर आलं 11.9. 11.9. 0 हा शेवटचा नाही लिहिला तरी चालतं, किंवा 0 एखादा एक्स्ट्रा लिहिलं तरी चालतात. तर मग हे शून्याची काही व्हॅल्यू नसते. दशांश असेल तर शून्याची काही व्हॅल्यू नसते. दशांश जर नसला असता, इथे 0 लिहायला जमत नाही, एक्स्ट्रा वाढवायला जमतात का नाही, तसं दशांश जर असेल तर ह्या शून्यांना काही, पुढच्या शून्यांना काही व्हॅल्यू नसते. हा, पुढे संख्या असेल त्या शून्यांना व्हॅल्यू असते, पण संख्या नसेल तर व्हॅल्यू काही नसते. तर मग हे 0 नाही लिहिलं तरी चालतं, हा 0 नाही लिहिलं तरी चालते. आपलं उत्तर आहे 11.9. 11.9 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं, याचं उत्तर आपण शॉर्टकट मध्ये पण करू शकतो. आता ह्या संख्या छोट्या असल्यामुळे गुणाकार लवकर झाला. ह्या संख्या जर मोठ्या मोठ्या असल्या असत्या तर आपण काय केलं असतं. ठीक आहे, त्याचे पण आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की प्रश्न घेऊ. वजा एक नवीन पानावरच लिहितो मी. हे प्रश्न लिहून घेतो. 1.7 गुणिले 8.5. वजाबाकीचं चिन्ह आहे, इथे वजाबाकीचं 1.5 गुणिले 1.7. वजाबाकीचं चिन्ह आहे, इथे 5, हे 5 आहे. आता पहा, इकडच्या ठिकाणी पण 1.7 आहे, इकडे पण 1.7 आहे, 1.7 इकडे पण आहे, आणि मधात वजाबाकीचं चिन्ह आहे. म्हणजे ही पदावली वेगळी आहे, ही वेगळी आहे. ह्या दोघांचा आपला सामायिक काय आहे, 1.7, इथं पण 1.7 आहे. मग दोन्हीकडून 1.7 बाजूला काढले आणि ह्या दोघांची वजाबाकी आहे तर वजाबाकी केली, वजाबाकी आहे तर वजाबाकी करा. पुन्हा मी प्रश्न लिहून घेतो व्यवस्थितपणे. 1.7 गुणिले 8.5 वजा 1.5 गुणिले 1.7. आता इथं पण 1.7 आहे, इथं पण 1.7 आहे. हे जर इथं वजाबाकीचं चिन्ह आहे, पहिले गुणाकार करावं लागते आपल्याला. इकडे पण 1.7 आहे, इकडे पण 1.7 आहे. 1.7 मी वेगळे घेतले, हे 8.5 वजा 1.5. इकडचे पहा, दोघांमधून मी 1.7 वेगळे घेतले. ठीक आहे, आपण याची व्यवस्थित प्रॅक्टिस करू नंतर. याच्यातून वजाबाकी केली तर 8 मधून 1 गेला 7 राहते, 8.5 मधून 1.5 गेला तर उत्तर 7 येतं. म्हणजे 1.7 गुणिले 7. आता तुम्ही याचं उत्तर जर केलं, लवकर येतं हे, फास्ट. तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल याचं व्हॅल्यू. हे डायरेक्ट उत्तर तुमचं आलं 11.9. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपल्याला, 11.9 ते उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 2 गुणिले 2 कॉमा दिला 2.2 कॉमा दिला 2.02 आणि 0.002 यांचा गुणाकार. आता पहा, इथे दशांश खूप आहे, तर घाबरून प्रत्येक वेळेस गुणाकार करायची गरज नाही. ठीक आहे, मी व्यवस्थितपणे जर तुम्ही शॉर्टकट पद्धतीने सांगेल. आता 2 ला 2 न गुणलं, 2 ला 2 न गुणलं किती येतात 4. 4 ला 2 न गुणलं, पहा मी पहिले 2 गुणिले 2 घेतलं, बाकीचे 0 0 आहेत, त्याच्यामुळे काही करायची गरज नाही आहे. 2 गुणिले 2 4 आले, 4 गुणिले 2 केले, हे गुणाकार किती आले 8 आले. 8 गुणिले 2 केले, 8 गुणिले 2, उत्तर आलं 16. आता सगळीकडे उत्तर 16 आहे. पण हे 16 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मधलं उत्तर आहे, 3 मधलं उत्तर आहे, 4 मधलं उत्तर आहे. आता ते पाहणं अतिशय सोपं आहे. पहा, दशांश नंतर किती अंक आहे, इथं एकही नाही. दशांश नंतर इथं किती अंक आहे, इथं पहिला अंक आहे. इथं दशांश नंतर इथं 1 अंक आहे, 1 आणि 2, म्हणजे 1 टोटल. पहा, दशांश नंतरचे अंक, हे पहिला अंक झाला, हे दुसरा, हे तिसरा, दशांश नंतर चौथा, पाचवा, 6वा. मग आपल्याला इथे 16 लिहायचे
आणि मोजायचे टोटल दशांश नंतर 1 2 3 4 5 6 देऊन आपल्याला इथं दशांश घ्यायचा आणि इथे शून्य लिहायचा, दशांश आधी काही नसला तर. म्हणजे आपल्याला काय पाहिजे होते, दशांश नंतर एकूण 6 अंक आहेत म्हणून आपल्याला 6 दशांश नंतर 6 अंकी उत्तर पाहिजे आपल्याला. तर आपल्या जो फक्त 16 उत्तर आलेलं आहे, जे उत्तर आलं ते लिहा. त्याच्यानंतर 1 2 3 जे इकडे जर आधी जर काही नसेल तर 0 घ्यायचे. तर 1 2 3 4 5 6 मी शून्य घेतले, दशांश दिला आणि शून्य लिहिला. मग याचं उत्तर आहे 0.000 पहा 4 वेळेस 000 आणि 1 6 असं आपलं त्याचं उत्तर राहणार आहे. आपला 6वा प्रश्न आहे 7.7 7.07 7.007 आणि 77.0077 यांची बेरीज. पहा आपला पहिला प्रश्न पण बहुतेक याच्या आधी पण आपण असा प्रश्न केलेला आहे, 3रा नंबरचा प्रश्न होता बहुतेक. त्याच पद्धतीने आपल्याला करायचा. प्रश्न अतिशय सोपा आहे. पहिले आपल्याला फक्त सुटसुटीत लिहून घ्यायचं, दशांश लिहून घेऊत आपण. 1 2 3 4 संख्या आहेत, ठीक आहे. हे 7.7 जी दशांशा इकडची संख्या इकडे लिहायची, दशांशा पलीकडची पलीकड. थोडं व्यवस्थित सुटसुटीत लिहायचं म्हणजे जेणेकरून आपलं उत्तर चुकण्याची शक्यता नसणार आहे. त्याच्यानंतर दशांश द्यायचा, दशांशच्या इकडेची जी संख्या आहे ती इथे लिहायची, दशांशा नंतरच्या ज्या संख्या आहेत त्या दशांशा नंतर लिहायच्या. त्याच्यानंतर पुन्हा दशांश द्यायचा, दशांशा इकडची संख्या इकडे लिहायची आणि दशांशा नंतरची संख्या 0.007 इथे लिहायची. त्याच्यानंतर आपल्याला दशांशला दशांश द्यायचा, दशांशा इकडची संख्या इकडे लिहायची व्यवस्थित. ही 2 अंकी संख्या असल्यामुळे इकडे लिहिली आणि इकडे 4 आहेत. 1 2 3 सॉरी 7 आहेत, इथे 7 आहेत आणि इथे 7. ठीक आहे. आता याची बेरीज करायची, इकडे काहीच नाही तर तुम्हाला लिहायचं ते 0 लिहू शकता. दशांश असल्यामुळे तुम्ही 0 किती लिहायचे लिहू शकता. हे 7 ला 7, 7 दोन्ही 14 ला 4, 7 ला 1, 7 आणि 1 8, 7 ला 7, 7 दोन्ही 14, 14 21 14 चौक 28, 7 चौक 28 सॉरी 28 ला 8, 8 चाली 2, 7 आणि 2 9. हे दशांशला दशांश दिला. आपलं उत्तर हे 98.7847 98.7847 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटेल. ठीक आहे. अतिशय सोपं असं उत्तर होतं याचं पण. पुढचा आपला प्रश्न आहे, एक पदावली लिहिलेली त्याची किंमत काढायची. पहा पदावली देताना मी प्रत्येक वेळेस एक एक स्टेप करेल जेणेकरून तुम्हाला उत्तर व्यवस्थित समजेल. हे लिहून घेऊत आपण पहिली पदावली. 5 3/5 5.2.1/2 वजा 0.785 अधिक 3 12 वजा 7. ठीक आहे. पदावली लिहून घेतली. आता आपल्याला माहिती आहे पदावली करताना आपल्याला कंस कंचे भागुबेव म्हणजे पहिले कंस सोडवायचा, त्याच्यानंतर बेरीज वजा भागाकार गुणाकार करायचा, त्याच्यानंतर बेरीज वजा बाकी आपल्याला ह्याप्रमाणे करायचं. कंचे भागुबेव म्हणजे आपल्याला काय करायचं, पहिले कंस सोडवायचा, नंतर भागाकार चे राहते, चे म्हणजे एक शब्द दिला राहते चे, ते सोडवायचा, भागाकार आणि गुणाकार सोडायचा आणि नंतर बेरीज वजाबाकी करायची. ह्यानुसार आपल्याला सगळं व्यवस्थितपणे करून घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे पहिले कंस सोडून घेऊत आपण. इथं हे कंस सोडवला आपण, फक्त एवढाच भाग सोडवायचा, गडबड करायची नाही. 12 मधून 7 गेले, उत्तर येते 5. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी जशाला तशा लिहून घेऊ. याची बेरीज करायची. ठीक आहे. याची वजाबाकी करायची आणि इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. काही नसतं म्हणजे कशाचं चिन्ह द्यायचं आपल्याला, गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. पहा आपला कंस झालेला आहे, त्याच्यानंतर भागाकार गुणाकार जे असतील ते करून घ्यायचे. इथं गुणाकार आहे ते करून घ्यायचं, बाकीचं जशाला तसं.
ह्या दोघांचा गुणाकार केला, उत्तर येते 15. आता त्याच्यानंतर बेरीज करायची, वजाबाकी करायची. आता आपण काय करू, इथे 2 आहेत, आपण काय करू, पहिले याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याला आपण फक्त व्यवहारी अपूर्णांकामध्ये अपूर्णांकात याला करून घेऊ आपण हे, किंवा याला सॉल्व करून घेऊ, त्याला आपण दशांशांमध्ये पण करू शकतो. आता हे सेपरेट सॉल्व केलं तर याचं उत्तर तुम्ही जर काढलं, ठीक आहे, काढून घेऊत आपण. बघा हे झाले 5 5 25, 25 मध्ये ह्या दोघांचा गुणाकार केला, 5 5 25, 25 मध्ये 3 मिळवले आणि हे झाले खाली 5, हे किती झाले 28, हे 28/5 झाले. हे बेदोनी 4, या दोघांचा गुणाकार केला, अधिक 1 केला, खालचे 2 खाली लिहिले, 4 आणि 1 5, 4 आणि 1 5 झाले, हे 2 झाले, वजा 0.785 आणि हे 15. आता याची कॅल्क्युलेशन आपण बाजूला करून घेऊ. पहा 28/5 केले मी, 28/5, 5 5 25 आले, 5 आले, उरले तिथे 3. ठीक आहे, आता इकडे काही नसल्यामुळे इथं दशांश घेऊन इथे 0 घेतो, 5 सख 30, माझं उत्तर आलं 5.6, म्हणजे याचं उत्तर आलं 5.6. त्याचप्रमाणे हे आपण इथं केलं, 5/2, 5/2 म्हणजे काय करावं लागलं आपल्याला, 5 ला बेदोनी 4, उरला 1. आता इथं काहीच नसल्यामुळे इथं दशांश घेऊन आपल्याला पुढचा 0 घ्यावा लागतो, 2×5 = 10, याचं उत्तर आलं आपल्याला 2.5, 2.5 आलं, वजा बाकी 0.785 अधिक 15. आता पहा आपल्याला बेरीज करताना 1 2 आणि तिघांची बेरीज करायची, 1 2 तिघांची, ठीक आहे, वजाबाकी नंतर करायची. नाही तर काही काही जण काय करतात, ह्याची बेरीज करून टाकतात, ही याची बेरीज केली की उत्तर चुकून जाते. ठीक आहे, लोक काय करतात, याची बेरीज करतात, त्याची बेरीज करतात, जे पण विद्यार्थी आहेत, आणि एखाद्या विद्यार्थ्याचं मग उत्तर चुकतं. बेरीज करताना हे बेरीजेचे जेवढे संख्या आहेत 1 2 3, ह्या तिघांची आपल्याला बेरीज करायची, म्हणजे 5.6, 2.5 आणि हे 15, हे 15 व्यवस्थित तुम्हाला बेरीज करता आली पाहिजे. ठीक आहे, 15 दशांश नसल्यामुळे इथं काही नाही, दशांश देऊन 0 लिहू शकतो. 11ला 1, हातचाला 1, 5 2 10, 11 12 13, 13ला 3, हातचाला 1, दशांशला दशांश, म्हणजे ह्या 1 2 तिघांची जर बेरीज केली आपण, ती 23.1 आली. मग वजाबाकी करायची 0.785. पहा त्यांचे भागुबेवनुसार जर बेरीज करायची तर बेरीज वाल्यांची बेरीज करायची, नाही तर तुम्ही काय करा, आणि वजा वाल्यांची बेरीज करायची, नाही तर तुम्ही काय करसाल, ह्या दोघांची बेरीज करसाल, इकडे बेरीज करसाल, कारण बेरीज सांगितलेली आहे ना, तर बेरीज वजाबाकी, पण ही वजाबाकीची संख्या आहे, 1 वजा 1 प्लस वजा होते, एवढं लक्षात राहू द्या. तर जेवढ्या बेरीजीच्या संख्या आहेत, म्हणजे प्लसच्या संख्या, धनसंख्या आहे, त्यांची बेरीज पहिले करायची, धनसंख्या नंतरच आपल्याला पुढे करायचं. आता वजाबाकी करायची आपल्याला. ठीक आहे, आता कोणत्या संख्येची वजाबाकी करायची, 23.1, 23.1 मधून आपल्याला 0.785 ही वजा करायची. आता वजाबाकी करताना दशांश नंतर हे इथे 3 अंक आहे, दशांश नंतर 1च आहे, तर इकडे दशांश नंतर काही नसल्यामुळे आपण 0 0 आपल्याला घ्यावं लागेल, त्याच्यानंतरच आपण वजाबाकी करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. वजाबाकीमध्ये इकडे दशांश नंतर जेवढे अंक आहेत तेवढेच आपल्याला खाली जेवढे आहे तेवढे वरील पण पाहिजेत. ठीक आहे, वजाबाकी करताना पुढे नसतील तर मग दशांश 0 0 लिहिलं तरी चालते. आता 5 मधून 0 मधून 5 जात नाही, या 10 मधून 1 गेला, 9 राहिले, हे 0 झाले, 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 8 गेले 1, 0 मधून 7 जात नाही, याला कमी केला, इथे घेतला, 10 मधून 7 गेले 3, 2 ला 2, 2 ला 2 आणि दशांशला दशांश, म्हणजे उत्तर आलं 22.315. 22.315 आपण जर पाहिलं तर पर्याय क्रमांक आपल्याला डी मध्ये उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, असे प्रश्न तुम्ही 2-3 वेळेस करून पाहायला पाहिजे हा प्रश्न. ठीक आहे, व्यवस्थित पहा, एक वेळेस नाही समजला तर दुसरी वेळेस
करून पहा आणि काही अवघड वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये सांग. ज्यांना समजला त्यांनी पण सांगा 7 नंबरचा प्रश्न समजलेला आहे. पण प्रश्न समजलेला आहे त्यांनी त्यांच्यासाठी एक प्रश्न देतो. हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर मला पाठवायचं आहे. ज्यांना ज्यांना कळालं त्यांनी याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये करून पाठवायचं. ठीक आहे. ओके. ही दशांश गणित आहे. पाहू किती जणाला दशांश गणित येतात आणि किती जण मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवते. चला पुढचा प्रश्न पाहू. पहा असे प्रश्न आपण भरपूर केलेले आहेत याच्या आधी पण. तिसऱ्या नंबरच्या बहुतेक धड्यामध्ये होते, दुसऱ्या का तिसऱ्या. चला तर इथे पण पाहू. पहा 2 दशमान संख्यांची बेरीज चैनीस दिलेली आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.5 ने मोठी असेल तर मोठी संख्या किती. आपल्याला इथं मोठी संख्या विचारलेली. ठीक आहे. आपण पर्यायावरून पण काढू शकतो तसं, पण आपल्याला पर्यायावरून न काढता आपण काय करणार आहे, डायरेक्ट उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. पहा इथं मोठी संख्या विचारल्यामुळे आपल्याला ह्या दोघांची बेरीज करायची आहे. ठीक आहे. लहान संख्या विचारलं तर ह्या दोघांची वजाबाकी करायची आणि नंतर जे उत्तर आलेलं आहे त्याला 2 न भागायचं. ठीक आहे. इथं लहान संख्या विचारली असेल तर ह्या दोघांची वजाबाकी करायची आणि 2 न भागाकार द्यायचा. मोठी संख्या विचारली तर ह्या दोघांची वजाबाकी बेरीज करायची आणि त्याला कितीनं भागायचं 2 न. म्हणजे आपल्याला काय करायचं, एक बेरीज मोठी संख्या विचारली तर बेरीज करायची दोघांची आणि कशाला भागायचं 2 न भागायचं. लहान संख्या विचारलं तर हे बेरीजच्या जागी वजाबाकी करायची. आता हे सॉल्व्ह करताना आपल्याला पहिले काय करावं लागणार, पहिले हे कंस सोडवावं लागणार, बेरीज करावं लागणार, नंतर भागाकार. इथे बेरीज का करतो, कारण मोठी संख्या विचारली. लहान संख्या विचारली तर वजाबाकी करायची. ही त्यांची बेरीज झाली. आता त्याला कशाने भागायचं, 2 न भागायचं. म्हणजे 185.75 185.75 भागिले 2. आता हा एक अंक 2 पेक्षा जास्त असल्यामुळे याला भाग जात नाही. जेव्हा भाग जात नसतो तो आपण शून्य लिहितो. इथे पण शून्य लिहू. 1 मधून शून्य गेला तर 1 राहील. इथे भाग जातो 18 येतो, इथं 9 येतील. ठीक आहे. 0 0. आता पुढची संख्या लगेच घ्यावं लागेल आपल्याला 5. इथे 4 घ्यावं लागतील, इथे 2 उरला 1. आता पुढची संख्या दशांश नंतरची आहे. मग इथे घेण्याच्या आधी आपल्याला वरी दशांश द्यावं लागेल, कारण दशांश आहे. वरी दशांश द्या आणि पुढची संख्या घ्यायची. हे झाली 16 येतील, इथं वरी 8 येते, खाली 1 येणार. ठीक आहे. आपण हा 1 इकडे न घेता इथं घेऊ. ठीक आहे. आणि हे 5 आले. इथे 4 येतील, 14 येतील. वजाबाकी करा, 14 7 नंबरला येते. भागाकार येतोच तुम्हाला. आता इथे पूर्ण संख्या सगळ्या संपलेल्या आहेत. ठीक आहे. पण इथं बाकी काहीतरी उरली आणि दशांश मध्ये आपण भागाकार करतो, तर मग आपल्याला इथे शून्य घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला पूर्ण इथं शेवटची संख्या आपल्याला जोपर्यंत शून्य येत नाही तोपर्यंत आपल्याला गणित करावं लागते दशांशच्या गणितात. हे 5 2 10. ठीक आहे. तर उत्तर आलं 92.875. 92.875 आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये भेटेल. आपला पुढचा प्रश्न आहे, जर ह्या आपल्याला दिलेल्या आणि इथं विचारलं तर याची किंमत काढायची. तर मी इकडे जरच्या कडे जात नाही, डायरेक्ट तर कडे जातो, कारण गणित छोटा आहे. तर डायरेक्ट करून टाकू नका. 8 8 64 ला 4, 8 40 6, 8 2 16, 6 16 6 होतात 22, हातचाला 1, 8 5 22 ला 2 येतात. सॉरी, 8 5 40 आणि 2 42. खाली आपल्याला 0 न गुणाकार करायचा. 0 0 0. मग उत्तर आलं आपलं. आता इथं जर ऑब्झर्वेशन केलं, आपण पाहणी केली, तर इथं दशांशानंतर एक अंक
आणि इथं दशांश नंतर दुसरा अंक आहे. म्हणजेच आपल्याला दशांश नंतर टोटल अंक किती 1 आणि 2. दशांश नंतर अंकाची संख्या 2 आहे. मग इकडून 1 आणि 2 सोडले इथे दशांश द्यायचा. मग आपलं उत्तर झालं 42.24. 42.24 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल. अतिशय सोपं असं उत्तर होतं. आपला पुढचा प्रश्न आहे 1/10 अधिक 11/100 अधिक 111/1000. आता आपण याला सॉल्व्ह करताना काय करू, पहिले यांच्या किमती काढून घेऊ, नंतर बेरीज करू. 1/10 ची किंमत काय येणार, पहिले 1 जशाला तसा ठेवू आणि इथे 1 शून्य असल्यामुळं आपल्याला इथे एक संख्या सोडून इकडच्या साईडला डाव्या साईडला एक संख्या सोडून आपल्याला दशांश द्यावं लागेल. आता दशांशच्या इकडे काही नसलं तर आपल्याला शून्य घेता येतं. ठीक आहे. समजा आपलं मी याच्या आधी पण सांगितलं, याच्या आधी पण आपण केलेले गणित आहे. समजा 2/100 आहे तर खाली किती अंक आहेत, 2 अंक आहेत. पहिले ही 2 संख्या लिहायची आणि 1 आणि काही अंक नसल्यामुळे शून्य देऊन आपल्याला अजून शून्य द्यावं लागेल. त्याच्यानंतर आपण थोडेसे प्रश्न अजून पाहू त्याच्यावरती आणि शेवटचा प्रश्न असल्यामुळे आपल्याजवळ वेळ आहे. तर समजा 4 इथे 1 आहे आणि खाली 3 शून्य आहे. तर मग काय करायचं, खाली 3 शून्य असेल तर इकडे डाव्या साईडला पण 3 अंक सोडून आपल्याला दशांश द्यावं लागेल. तर पण इथं एकच अंक आहे, मग इकडे अंक नाही आहेत तर मग 1 2 म्हणजे पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक हे सोडून आपल्याला शून्य दशांश द्यावा लागेल. आता दशांश आधी नेहमी आपण काही जर संख्या नसेल तर शून्य घेतो. समजा 1च्या खाली आपल्याला इथे 10,000 न भागायचं, मग कसं करायचं, 1 लिहायचा. 1च्या खाली आपल्या दशांश किती संख्याच्या आधी पाहिजे, 1 2 3 4. तर 1 2 3 4 बाकीचे आपण शून्य घेतले आणि दशांश घेतला. दशांश आधी आपल्याला शून्य देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण हे सोडून घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 11/100 सोडून घेऊ. 11/100 हे 11 लिहिले, दशांश खाली 2 शून्य आहेत तर मग इकडून 2 अंक सोडून आपल्याला दशांश द्यायचा. 1 2 अंक सोडला, दशांश दिला. दशांश आधी काही नसल्यामुळे शून्य घेतला. त्याचप्रमाणे इकडे 1 2 3 छेदिले 100, 1 1 1 घेतला, 1000 आहे सॉरी. तर इथे आपल्याला दशांश नंतर किती सॉरी खाली किती अंक 0 आहेत, 1 2 3 0 आहेत. मग इकडून 3 अंक सोडायचे, 1 1 1 1 2 3 सोडला, आपण दशांश दिला आणि इथे शून्य लिहिलं. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. पहिली घ्यायचं आपल्याला 0.1, त्याच्यानंतर घ्यायचे हे दशांशला दशांश, दशांशच्या इकडच्या संख्या इकडे आणि इकडच्या संख्ये हे शून्य इकडं. त्याच्यानंतर हे दशांशानंतर इकडे घ्या आणि दशांशच्या इकडचा 0 इकडं. आता यांची बेरीज करायची व्यवस्थित. 3 दशांशला दशांश, शून्यला शून्य. ठीक आहे. 0.321 0.321 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला उत्तर भेटेल. अशा प्रकारे आपण सराव संच 4.3 पाहिलेला आहे. पुढचा सराव 5.1 आपण थोड्या दिवसात तो करू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.